गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं. तर काल रात्री US फेडची मीटिंग होती आणि त्यामध्ये जसे एक्सपेक्टेशन होतं त्याप्रमाणे रेट कट झालेले नाहीत, परंतु जे काही स्टेटमेंट आहे ते थोडंसं डोविश म्हणजे आपण काय म्हणतो थोडंसं पॉझिटिव्ह साईडला त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामागचं कारण सिंपल आहे की पहिल्यांदा जे टॅरिफ वॉर ट्रम्पनं सुरू केलं होतं त्यामुळे रेट कट होणं तर पॉसिबलच नव्हतं, परंतु नंतर ट्रेड वॉरमधनं आता त्यांनीच माघार घ्यायला सुरुवात केली आणि वेगवेगळ्या देशांसोबत निगोसिएशन्स करून ते आपला बिझनेस पुन्हा स्टेबल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ती गोष्ट येणाऱ्या फ्युचरसाठी USच्या इन्फ्लेशन कंट्रोल ठेवण्यासाठी फार चांगली असेल. म्हणजेच काय की येणाऱ्या फ्युचरमध्ये नियर फ्युचरमध्ये रेट कट्स होऊ शकतात अशी पॉसिबिलिटी त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे तिथे मार्केट रेट कट न होताही ग्रीनमध्ये क्लोज झालेले आहेत, विच इज एक्सपेक्टेड. आता जर आपण एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली मिक्स्ड आहेत आणि जर गिफ्ट निफ्टी आपण जर पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट एक साधारण 10 ते 20 पॉईंट फक्त इकडे तिकडे ओपन होईल, आयदर हायर आयदर लोअर, म्हणजे ऑलमोस्ट फ्लॅट आपण म्हणू शकतो. आता जर आपण कालचा FISDAचा डेटा जर पाहिला तर दोघेही नेट बायर्स होते. ऑलमोस्ट दोघांनी मिळून 4.5 ते 5,000 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आहे. परंतु एवढे हेवी बाईंग मार्केटमध्ये गेले काही दिवसापासून होत असतानाही मार्केट जे आहे तर ते स्टील काय आपण त्याला म्हणतो एका रेंजमध्येच काम करत आहे. आता याचं मोस्टली रिझन आहे ते म्हणजे इंडिया पाकिस्तानमध्ये असणारं टेन्शन. आता मोस्ट लाईकली जसं इंडियानं रिटॅलिएट केलं तसं पाकिस्तान रिटॅलिएट करू शकतो असं मार्केट अँटिसिपेट करतं आहे, परंतु त्याची ग्राउंड लेवलवरती जर पॉसिबिलिटी पाहिली तर ती फार कमी आहे. ओके, त्यामुळे येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये बऱ्यापैकी पिक्चर क्लिअर होईल की त्यांच्याकडनं काही स्टेटमेंट्स येत आहेत का, किंवा ते काही करण्याच्या मोडमध्ये आहेत का, तसं काही कळतं आहे का, काही बातम्या येत आहेत का, त्या गोष्टीला जास्त महत्त्व राहणार आहे. परंतु एकंदर जर पाहिलं तर इंडियाकडनं जे रिटॅलिएशन आहे तर ते कंप्लीट झालेलं आहे, तसं इंडियाकडनं सांगण्यातही आलं आहे. परंतु जर त्यांनी एक्स्कलेशन केलं तर मग मात्र मोठ्या प्रमाणामध्ये अजून एक्स्कलेशन होऊ शकतं, हे लक्षात घ्या, की जे अगेन मार्केटसाठी चांगलं नाही. आता सध्या जर आपण पाहिलं तर मार्केट एका बॉक्समध्येच काम करतं आहे. डाऊन साईडला 24,000, अप साईडला 24,800 या लेवललाच मार्केट मे महिन्यामध्ये चांगल्यापैकी काम करू शकतं आणि जे काही सपोर्ट आहेत तर ते बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहेत. ओके, आता जर आपण आज जी काही एक्सपायरी आहे विकली एक्सपायरी, तर त्याच्याबद्दल जर पाहिलं तर निफ्टीवरती कॉल रायटिंग खूप हेवी झालेलं आहे, त्यामुळे एवढ्या इझिली मार्केटला वरती जाऊ देतील अशी पॉसिबिलिटी कमी आहे. त्यामुळे आज मार्केटमध्ये पहिले अर्धा ते पाऊण तास फार आपण काय म्हणतो की हाय आणि लो बनवायचं काम होईल आणि पूर्ण दिवस मग त्या रेंजमध्येच कामकाज चालू राहील. आता जर आपण मेजर कंपन्यांचे रिझल्ट पाहिले तर ते ओव्हर झालेले आहेत, त्यामुळे मार्केटला आयदर वर जाण्यासाठी आयदर खाली जाण्यासाठी एखादा मेजर ट्रिगर पॉईंट पाहिजे ज्याचा मार्केट वाट पाहत आहे. आता जर आपण काही स्टॉक स्पेसिफिक पाहायचं झालं तर कोल इंडियाचा काल रिझल्ट आला. कोल इंडियाला खूप म्हणजे स्टॉकला खूप डाऊनग्रेड केलेलं होतं, परंतु तरीही कोल इंडियानं एस्टिमेशन बीट करून चांगल्यापैकी रिझल्ट पोस्ट केलेला आहे, प्लस ₹5.5 डिव्हिडंडसुद्धा त्यांनी अनाऊन्स केलेला आहे. मग एकंदर या सगळ्या गोष्टी पाहता कोल इंडिया आज फोकसमध्ये राहील. ओके, म्हणजेच कोल इंडियाच्या मानाने ते जे काही एनर्जी स्टॉक्स आहेत ते सुद्धा फोकसमध्ये येण्याची आज पॉसिबिलिटी आहे. आता काल जर आपण पाहिलं तर फक्त बँकिंग स्टॉक थोडंसं बॉटम आउट म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला की एक थोडंसं मार्केटला सपोर्ट करण्याचं काम करत आहेत. अदरवाईज रिलायन्स याच्यामध्ये काल आपल्याला प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळालं की जे थोडंसं बरोबर आहे, म्हणजे कंटिन्युअस ते होऊ शकतं आणि एका कन्सॉलिडेशन झोनमध्ये पुन्हा रिलायन्स जाऊ शकतो आणि मग बऱ्याच वेळानंतर तो आयदर अपसाईड आयदर डाऊन साईड ब्रेक करण्याचा तो प्रयत्न करेल. परंतु एवढे इझिली रिलायन्स वर जात नसतो किंवा खाली जात नसतो, कारण त्याची साईज खूप मोठी आहे त्यामुळे. तर मग आता पाहूयात की पूर्ण दिवसभरामध्ये काय होतं ते. परंतु इंडिया पाकिस्तानचं टेन्शन जसं निवळत जाईल तसं तसं मार्केट हळूहळू आपल्याला पॉझिटिव्ह साईडला जाताना पाहायला मिळेल. तर मग मित्रांनो, आय होप
तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.